नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आणि अवघ्या 2 दिवसावर मतदानाचे येऊन ठेपलेलं आहे. या संदर्भात पंढरपूर नगर परिषद निवडणूक प्रभारी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रणवजी परिचारक आपल्यासोबत आहेत. या निवडणुकीचे आजपर्यंत झालेला प्रचार, मतदारांचा मिळणारा प्रतिसाद आणि कोणत्या मुद्द्यावर या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. प्रणवजी, पहिल्यांदा तर तुमचं शिवशाही न्यूजवर खूप खूप स्वागत. नमस्कार. साधारण 4-6 दिवसाचा 8 दिवसाचा प्रचार झालेला आहे. मुद्दे तुम्ही कोणते समोर घेऊन जात आहे आणि मतदारांचा या संदर्भात तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? निवडणूक प्रभारी म्हणून कसं पाहताय या निवडणुकीकडे? गेल्या काही दिवसापासून आपण बघताय पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून आज आम्ही सर्व 18 प्रभागामध्ये या ठिकाणी उमेदवार उभे केले. त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सौभाग्यवती श्यामलताई शिरसट यांना आपण पक्षाने या ठिकाणी संधी दिली आणि त्या अनुषंगाने गेल्या 9-10 दिवसापासून आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक असतील, पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा असतील, त्याचबरोबर ज्यांची आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं मोलाची अशी साथ असते असे आमचे नेते आदरणीय उमेश मालकांचं सूक्ष्म नियोजन असेल, ह्या सर्व आधारावर आज आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांसमोर जात असताना पाठीमागच्या भारतीय जनता पक्षासोबत गेल्या जवळजवळ 10 ते 11 वर्षापासून आज आम्ही काम करतो आहे आणि त्या 11 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पंढरपूर नगर परिषदेसाठी इथल्या लोकांच्या नागरिकांसाठी मग स्वच्छता असेल, पाणीपुरवठा असेल, ड्रेनेज असेल, वेगवेगळ्या सोयीसुविधा असतील, या सर्व दृष्टिकोनातून वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला आहे आणि अतिशय उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवारांना मिळतो आहे. ह्याचाही निश्चित आम्हाला आनंद आहे. पुढच्या 3 दिवसामध्ये ज्या ज्या भूमिका आज विरोधकांनी वेगळ्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला आहे, त्याचं सातत्याने आमच्या नेत्यांनी, आमच्या उमेदवारांनी खंडन केलेलं आहे आणि लोकांना एवढं माहीत आहे की गेल्या 6 दशकापासून सुरुवातीच्या काळामध्ये आमचे सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आजपर्यंत पांडुरंग परिवाराची, परिचारक कुटुंबाची वाटचाल आपण जर बघितली तर मग शहरात असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो, ह्या सर्व बाबतीमध्ये लोकांच्या घराघरापर्यंत आमचं कुटुंबीय पोचलेलं आहे आणि आम्ही ह्या शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामं शहरामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, वाडी वस्तीवर असेल, सर्व ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच आमच्या सर्वांची खात्री आहे की पंढरपूर शहरातला नागरिक हा सुजाण आहे, सुज्ञ आहे. त्यांना चांगलं कोण, वाईट कोण, आपल्या हिताचा विचार करणारं कोण, या सर्व गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी कुठल्या जरी थराला जाऊन बोलले किंवा कुठल्याही टीकाटिप्पणी केली तरी लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आमचा लोकांच्यावर मतदारां, बंधू भगिनी, मायमाऊलींवर विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावरच ज्या पद्धतीनं पाठीमागच्या 60 वर्षामध्ये आम्ही नगर परिषद किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कामं केली, त्याच पद्धतीची अजून राहिलेली अपूर्ण कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्याच्यासाठीच आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत चिन्हावर या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर जातो आहे. आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यावर अशी टीका केली जाते की त्यांना बोलता येत नाही, त्या म्हणजे स्वतःहून निर्णय क्षमता त्यांच्याकडे नाही, अशी टीका एक समोरच्या विरोधकांकडून. मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की बोलण्यापेक्षा काम केलं पाहिजे. बोलता जरी नाही आलं तरी आज आपण बघतोय जवळजवळ 90 सालापासून सातत्याने 7-8 वेळा या ठिकाणी स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिरसट कुटुंबीय काम करते. 7 वेळा लक्ष्मण भाऊ जवळजवळ सभागृहाचं आज नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. 2 टर्म या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत श्यामल काकू, त्यांनीही 2 वेळा या नगर परिषदेचं प्रतिनिधित्व केले. त्यामुळं लोकांच्या घराघरामध्ये जाऊन या ठिकाणी कुठलंही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, कुठलं संकट येऊ द्या, लोकांच्या सुखाच्या कार्यक्रमात असो, लोकांच्या दुःखाच्या कार्यक्रमात असो, ह्या सर्व बाबतीमध्ये महापुरासारखं संकट असू द्यात, आरोग्याविषयी काय अडचणी असू, ज्या ज्या वेळेला असे प्रसंग येईल त्या वेळेला लक्ष्मण भाऊ असतील, त्यांचं सर्व कुटुंबीय या ठिकाणी लोकांसाठी राबतं आहे आणि त्या सामाजिक कार्याच्या जोरावर, त्यांच्या संपर्काच्या जोरावर आज पक्षाने त्याला नगराध्यक्षपदाची त्यांना या ठिकाणी उमेदवार म्हणून दिले. मला खात्री आहे
की ज्या पद्धतीनं स्वर्गीय मोठ्या मालकांनी या ठिकाणी या तालुक्याचं 60 वर्षामध्ये राजकारण समाजकारण करत असताना लोकांमध्ये मतदारांमध्ये चांगले विचार रुजवण्याचा प्रयत्न केला, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला. आज अनेक सहकारी संस्था असतील, नगर परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, ज्या ज्या संस्थांचं नेतृत्व त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलं, त्या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना योग्य ते पद बहाल करून अगदी मायक्रो समाजाला, नाभिक समाज असेल, परीट समाज असेल, आज सर्व समाज घटकांना या ठिकाणी मोठ्या मालकांनी, प्रशांत मालकांनी या ठिकाणी नगराध्यक्षपदाचं असेल, उपनगराध्यक्ष असेल, बँकेमध्ये प्रतिनिधित्व असेल, मार्केट कमिटीमध्ये असेल, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची भूमिका घेतली. त्यामुळे त्या जोरावरच आज ही आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना मी पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलेलं आहे की ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून गेल्या 6-7 वर्षामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, युवक सहकारी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, त्यांनी त्या त्या भागामध्ये जे सामाजिक काम असेल, लोकांच्या हाकेला धावून जाणं असेल, या पद्धतीचं जे काही काम उभं केले त्यांना कुठंतरी मुख्य प्रवाहात आणून त्यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी त्यांचं भवितव्य चांगलं करणं आणि त्या माध्यमातून त्या वार्डाचा प्रभागाचा विकास करणं, या दृष्टिकोनातून ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून सक्षमपणे आज आमचे उमेदवार लोकांशी फेस करतायत. अनेक ठिकाणी काही अडचणी आहेत, काही लोक हक्काने त्यांनाही सांगतायत, आम्हाला सांगतायत, परंतु मी त्या ठिकाणी लोकांना योग्य ते आश्वासन देऊन ते पूर्णत्वाकडे जायच्या बाबतीतलं आश्वासन आज आम्ही लोकांना देतो आहे. ह्याच्या उलट दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर विरोधकाकडं कोणताही अजेंडा नसताना, कुठल्याही या शहराची माहिती नसताना, इथले भौगोलिक प्रश्न असू द्यात, पाण्याचे प्रश्न असू द्यात, कचऱ्याचे असू द्यात, अशा कुठल्याही परिस्थितीचा अभ्यास न करता आज ते पॅनल प्रमुख म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यांना निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाती त्याचंही बेसिक नॉलेज नाही. हे आपण परवा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पर्यायाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर ज्या पद्धतीनं गोंधळ त्या ठिकाणी त्यांच्या सदस्यांनी, पार्टीचे नेते म्हणणाऱ्या लोकांनी घातला, ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं आहे जर त्यांना बेसिक या निवडणूक प्रक्रियेचं जर या पद्धतीनं माहिती नसेल तर ती शहराच्या बाबतीत कोणत्या पद्धतीवर नेणार. त्यामुळं लोकांनाही ही सगळं माहीत आहे. आज त्यांच्याकडं कोणताही जाणकार असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी नाही आहे जेणेकरून त्यांना या विचारांना भाग काढावा लागेल. आमचे नेते ज्या ज्या ठिकाणी सभा होतील त्या ठिकाणी विकास कामावर बोलत आहेत आणि गेल्या 60 वर्षापासून स्वर्गीय मोठे मालक असतील, प्रशांत मालक असतील, परिचारक कुटुंबीय असेल, या ठिकाणची लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्रपणे सातत्याने अवेलेबल आहे. ह्याच्या पलीकडं आज विरोधक जर बघितलं तर निवडणुकीपुरतं येऊन सवंगत जातीपातीचं राजकारण करायचं, आमच्यावर अन्याय कसं होतं ही पटवून द्यायचा प्रयत्न करायचा, लोकांना सहानुभूती दाखवायचा प्रयत्न करायचा. ह्याच्याशिवाय ह्या 9 दिवसामध्ये विरोधकाकडनं कुठतेही विधायक कामाच्या बाबतीत बोललं गेलं आहे. वास्तविक पाहता आपण बघितलं तर 11 वर्ष या तालुक्याने त्यांना आमदारकी पद दिलेलं होतं. 2.5 वर्ष नगराध्यक्ष त्यांचा पाठीमागच्या कालावधी आपण बघितला. त्या 2.5 वर्षामध्ये किंवा त्या 11 वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये कोणतं ठोस काम या ठिकाणी शहरवासियांसाठी असू द्यात, ग्रामीणवासियांसाठी असू द्यात, त्या काळामध्ये त्यांच्या विचाराचं सरकार असतानासुद्धा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा निधी ते या ठिकाणी आणू शकले नाहीत. आणि त्याचं फेल्युअर आलेलं मग काय करायचं तर सहानुभूती आहे, इथं असं झालं आहे, इथं दगडच म्हणजे खड्डेच आहेत, इथं धूळच आहे. ज्या व्यक्तीला कधी शहरात यायचं माहीत नाही निवडणूक झाल्यानंतर, त्या व्यक्तीने इथल्या अडचणींबाबतीत आमच्याशी बोलू नये. आज निवडणुकीला सामोरं जात असताना नुसतं बोलबच्चन देऊन जनता ऐकत नसती तर कामातून बच्चन व्हायला शिका. लोकांशी संपर्क ठेवा, लोकांशी अहोरात्रपणे जावा, ज्या ज्या अडचणी येतात ती बोला, लोकांचे फोन उचला. आज आम्ही 18 तास आमच्या घरातले सर्व मंडळी लोकांसाठी संपर्कात आहोत. आम्ही फोन उचलतो, आम्ही त्याचं काम त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा असू द्या, कुठलेही असू द्या, ती मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे. आमच्या जेवढ्या संस्था आहेत त्याचे पगार वेळेवर होत आहेत. कुठलाही पगार आमचा एक दिवससुद्धा इकडे होत नाही. त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये एक नंदनवन फुलवण्याचा, त्यांच्यामध्ये चांगले विचार जोपासण्याची संस्कृती आम्हाला स्वर्गीय मोठ्या मालकांनी घालून दिलेली आहे. आणि त्याच संस्कृतीच्या आधारावर आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय उमेश मालक असतील, त्याचबरोबर माझ्यासारखे असंख्य पांडुरंग परिवारातले कार्यकर्ते असतील, त्या विचारांना आम्ही घेऊन या ठिकाणी चाललो आहे. आणि मला खात्री आहे की पंढरपूर शहरातला मतदार सुजाण आहे, सुज्ञ आहे.
त्यामुळं ते विकासाच्या बाजूनं कौल देतील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास आहे. यामध्ये आणखी एक 2-3 गोष्टींची चर्चा झाली या निवडणुकीच्या दरम्यान. एक म्हणजे आमदार समाधान आवताडे हे मनापासून परिचारकांना मदत करतायत किंवा ह्या निवडणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत नाहीत अशी एक चर्चा उठली होती. त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील जे आहेत त्यांनी पण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि परिचारकांनी दबाव आणल्यामुळं त्यांनी माघार घेतलं किंवा वेगळं पॅनल दिलं अशी एक चर्चा झाली होती. कसं आहे, नगरपालिकेच्या गेल्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला निवडणूक लागेल त्या वेळेला सर्व विरोधक एकत्र येतात. ह्याला काय आम्ही आणतो, परत वेगळे होतात, अशाही घटना आपण पाठीमागच्या कालावधीमध्ये बघितलेल्या आहेत. त्यामुळं ते एकत्र झाले म्हणून आमच्यावर आव्हान आहे असं अजिबात नाही. ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या वेळेला विरोधकांचे आव्हान हे आमच्यासमोर असायचं, परंतु विकास कामाच्या जोरावर आणि मतदारांचा आमच्या कुटुंबावर असलेल्या विश्वासाच्या जोरावर आजपर्यंत आम्ही नगरपालिका आमच्या ताब्यात आणलेली आहे. त्या माध्यमातून चांगला विकास केलेला आहे. दुसरं आपण जे बोललात की समाधानदादा आज पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळं आपण बघितलं की स्वर्गीय भारत नानांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तत्पूर्वी परिचारक गटाकडून सुद्धा उभा राहायच्या बाबतीत आदरणीय प्रशांत मालक या ठिकाणी उभारणार होते. परंतु आपल्या सगळ्याला माहीत आहे की स्वर्गीय मोठ्या मालकांच्या विचारांचा, पांडुरंग परिवाराच्या विचाराचा जवळजवळ ह्या तालुक्यामध्ये 80 ते 85 हजार मतदान असतानासुद्धा या ठिकाणी 40,000 मतदान असलेल्या व्यक्तीला या ठिकाणी पक्षाने संधी दिली. त्याला प्रामाणिकपणे निवडून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळे त्याची जाणीव निश्चितपणाने त्या आदरणीय समाधानदादांना आहे. असं आपल्याला वरकरणी विनाकारण पत्रकाराच्या माध्यमातून असं भासवलं जाते की समाधानदादा ह्याच्यापासून प्रचारापासून अलिप्त आहेत. गेल्या 8-10 दिवसात जर आपण बघितलं तर कॉर्नर सभा असतील, आमच्या काही प्रमुख भागात काढलेल्या प्रचार फेरी असतील, त्या सर्व ठिकाणी समाधानदादा ताकदीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पंढरपूर सोबत आहेत हे आपण दाखवून दिलेलं आहे. वेगवेगळ्या बाईटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळी त्यांच्याही माध्यमातून गेल्या 3-3.5 वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये जो काही निधी आपण या शहरवासियांसाठी आणला आहे या बाबतीतली सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी दादा देत आहेत, आम्ही देतो आहे. त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट नाही. ज्या पद्धतीनं ताकदीनं पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक सदस्यांनी पळून समाधानदादांना आमदार केले, त्याच ताकदीनं आज समाधानदादासुद्धा या पंढरपूर मंगळवेढ्याच्या पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या सर्व उमेदवारांसोबत, अध्यक्षपदाच्या उमेदवारांसोबत खंबीरपणे उभे आहेत आणि खंबीरपणे आमच्या प्रचारामध्ये सहभागी आहेत असा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे. चिन्ह मिळायच्या आदल्या दिवशी एक इश्यू झाला होता पंढरपूरमध्ये की तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एकच चिन्ह सगळ्या पॅनलला मिळू नये यासाठी परिचारक प्रयत्न करतायत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रेशराईज करतायत अशा पद्धतीचा आरोप करत नगर परिषदसमोर आंदोलन झालं होतं आणि तो मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळ्या पॅनलला चिन्ह पण मिळालं. तो स्टंट होता का सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न? कसं आहे, विरोधक अशा पद्धतीने बोलत आहेत, खरं म्हणजे हास्यास्पद आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. घटनेनं निवडणूक आयोगाला स्वतंत्र अशा पद्धतीचे अधिकार दिलेत आणि ज्या पद्धतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आधारित आम्ही सातत्याने चालत आलेलो आहे, त्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला एक वेगळ्या कक्षा त्याच्या मर्यादित आहेत. त्यामुळं मी मगाशीच आपल्याला सांगितलं की तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते म्हणून आज समाजामध्ये ते मिरवत आहेत, त्यांच्या माध्यमातून उमेदवार उभे करतायत. त्या ठिकाणी जात असताना एखाद्या पार्टीचा, एखाद्या पक्षाचा, एखाद्या आघाडीचा आपण प्रमुख म्हणून घेत असताना याबाबत निवडणूक आयोगाचे नियम काय आहेत ह्याचा अभ्यास न करता या ठिकाणी त्यांनी फॉर्म सगळे भरले. अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांना उमेदवारसुद्धा मिळालेले नाहीत. ज्या ज्या ठिकाणी अपेक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांनाच पुरस्कृत करून त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आघाडीचे उमेदवार त्यांनी केलं. त्यामुळं घटनेने जे अधिकार निवडणूक आयोगाला दिलेत ती एक स्वायत्त संस्था आहे. आपण बघितलं की 5 मेचा जो काही GR होता, अध्यक्षाला जे चिन्ह आहे तेच खाली त्यांना वेगळं असावं, त्याच्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या 2-3 दिवस आधी या बाबतीतलं तीर्थक्षेत्र नोंदणीकृत जी काय आघाडी आहे त्यांची तीर्थक्षेत्र आघाडी, त्या आघाडीनं पत्रव्यवहार करून कलेक्टर साहेबाला देणं हे अपेक्षित होतं. परंतु त्यांना प्रक्रियाच माहीत नसल्यामुळं, त्यांच्याबरोबर एकही शहाणा माणूस नसल्यामुळं फक्त परिचारक हटाव एवढा एकमेव कार्यक्रम आज विरोधकाच्या भाषणांमधनं आपल्याला दिसून येतो आहे. आणि खरोखर त्या सर्व प्रक्रिया त्यांनी ज्या पद्धतीनं गोंधळ दुडगूस घातला त्या सर्व प्रक्रियेचा
मी आणि भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांनी त्या दिवशी निषेध व्यक्त केला की ह्यांना जर एवढं शहराचं 96,000 मतदार असलेल्या शहराचं भवितव्य यांच्या हातात सोपवणं म्हणजे खरोखर पुढचा विकास आपण आपल्या पायावर दोंडा मारून घेतल्यासारखं आहे. त्यामुळे जे काय प्रदर्शन त्या ठिकाणी माझ्यावर कसा अन्याय होतो आहे, माझ्यावर सत्तेचा कसा गैरवापर करून निवडणूक आयोगावर प्रेशर आणलं जाते, पालकमंत्री कशा पद्धतीने निवडणूक आयोग हायजॅक करायचा प्रयत्न करत आहेत, अशा केविलवाणा प्रचार करून या ठिकाणी लोकांची नसलेली सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधी उमेदवार आणि त्यांचे सर्व तीर्थक्षेत्र आघाडीच्या लोकांकडनं झाला. परंतु मला खात्री आहे इथला मतदार सुजाण आहे. त्यांना या बाबतीतल्या कधीही असली पंढरपूरमध्ये चुकीची संस्कृती आपल्या तालुक्यामध्ये कधी नव्हती. आपण बघितलं गेल्या 60 वर्षामध्ये स्वर्गीय मोठे मालक असतील, स्वर्गीय औदुंबराव असतील, ह्यांनी या ठिकाणी माणसाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, इथल्या लोकांचं जीवनमान चांगलं राहण्यासाठी, सामाजिक बांधिलकी, सामाजिक संतुलन राखत या ठिकाणी राजकारण समाजकारण केलं. आणि दुसऱ्या बाजूला आज त्यांचे वारसदार म्हणून विठ्ठल परिवाराचे, भारत नानांचे वारसदार म्हणून ती समाजामध्ये फिरत असताना कुठली लोकप्रियता त्यांना आहे, किती वेळा ते निवडणुकीत पडल्यानंतर आपल्यापर्यंत आले, किती वेळा त्यांचा फोन चालू होता. त्यामुळं अशा जर परिस्थिती बघितल्या तर लोकांना चांगलं माहीत आहे की ह्यांना निवडणूक आयोगाची नियमावलीच माहीत नाही आणि हे महाशय आज ती उमेदवारी समोर ठेवून या ठिकाणी मतदार रूपी आशीर्वाद मागतात. दुर्दैवानं ही कार्यकर्त्याची निवडणूक असतानासुद्धा नेत्यांनी उमेदवारी लढावी. खरं तर जिल्हा परिषद लागली मीच पाहिजे, कारखाना लागला मीच पाहिजे, अशी कधी संस्कृती आज सर्वसाधारण नगराध्यक्षपद असताना आम्हालाही घरातला व्यक्ती प्रशांत मालक म्हणले तसं उभा करता येत होता. परंतु स्वर्गीय सुधाकर आजोबांनी या ठिकाणी गेल्या 60 वर्षामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन 12 बलुतेदार 18 पगड जातींना घेऊन या ठिकाणी चांगलं संस्था निर्माण केल्या, लोकांमध्ये चांगलं वातावरण निर्माण केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्या तरी पद्धतीनं आपण जाऊन माझाच क्लेम आहे अशा पद्धतीनं स्वतःचं राजकीय पुनर्वसन आता कुठंच होत नाही म्हणल्यावर पंढरपूर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद आपण निवडणूक लढूया, जेणेकरून आपल्याला काहीतरी पुढं 4 माणसात जाताना एखादं पद राहील, या एकमेव दृष्टिकोनातनं त्यांनी ही निवडणूक लावलेली आहे. वास्तविक पाहता त्यांचं मतदान आज सरकोलीच्या मतदार यादीमध्ये पण आहे आणि पंढरपूरच्या यादीमध्ये पण आहे. त्यामुळं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग घटनेची पायमल्ली कुणी केली, संविधानाचा अपमान कुणी केला, हे सुद्धा मतदार बघतायत ना. आज संविधानाचा अपमान केला म्हणून आमच्यावर त्या दिवशी त्यांनी आरोप केले. माझं या माध्यमातून जाहीर त्यांना आव्हान आहे की घटनेचा अपमान करण्याचा तुम्ही पहिल्यांदा केलेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आधारित आम्ही गेल्या अनेक वर्षापासून वाटचाल करतो आहे. सर्व जाती धर्माची लोकं घेऊन आम्ही जातो आहे. परंतु तुम्हाला निवडणूक दिसत असलेलं फेल्युअर हे समाजाच्या माती मारून आमच्यावर कसा अन्याय होतो आहे हे सतत भासवायचा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांच्या भाषणातनं सातत्याने दिसतो आहे. त्यामुळं कधीही पंढरपूर शहरातील जनता त्यांना थारा देणार नाही. उमेदवारीचा विषय निघाला म्हणून शेवटचा प्रश्न असा आहे की नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की समोरच्या पार्टीची उमेदवारी जी आहे ती मालक करतात, माझी उमेदवारी कुठल्या मालकाने नाही तर जनतेनं दिलेली आहे असं त्यांचं मत आहे. काय आहे, त्यांना सुरुवातीपासून एक सवय आहे की कुठल्याही निवडणुकीला सामोरं जात असताना जनता हाच माझा पक्ष राहील. मग जनता हा पक्ष म्हणजे दर 6 महिन्याला एक पक्ष बदलला आहे ना त्यांनी. त्यांचा जर इतिहास तुम्ही 2006-2004च्या निवडणुकीपासून जर बघितला तर कुठल्या पक्षाशी कुणाशी ती प्रामाणिक राहिलेत ह्याचंही उत्तर त्यांनी द्यावं ना. ज्या अर्थी आम्हाला प्रश्न विचारतात त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी किती वेळा पक्ष बदलले, कुठल्या पक्षाला बांधील राहिले. त्यामुळं निवडणूक आली की सवंग लोकप्रियतासाठी काहीतरी बोलायचं. आज बघतोय मी कुठल्या थराला जाऊन भाषणं करतायत, त्यांना किती प्रमाणात पंढरपूर शहराचा अभ्यास आहे, कुठली गल्ली बोळं त्याला माहीत आहेत, आज कुठल्या योजना शासनाच्या माध्यमातून सुरू आहेत या बाबतीतली माहिती आहे. आज आमचे नेते या ठिकाणी सभेतनं मांडायला लागल्यावरती आम्हाला एक एक सांगायला लागले. त्यामुळं या शहराचं पुढचं 30 वर्षाचं नियोजन येणारा भाविक असेल, इथला शहरातील मतदार असेल, ह्या सर्वांनाच सुखसुविधा देऊन या ठिकाणी सर्वांचं जीवनमान कशा पद्धतीनं उंचावेल आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भारताच्या नकाशावर पर्यायी जगाच्या नकाशावर कसं जाईल या बाबतीतलं नियोजन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि त्याचं नियोजन करत असताना त्याच धर्तीवर
आमचे नेते प्रशांतजी परिचारक असतील, आदरणीय समाधानदादा असतील, इथल्या मतदारांना या ठिकाणी विकासाची भावनिक साथ घालत आहेत. दुसऱ्या बाजूला ते खाली म्हणजे वेगळ्या पद्धतीने भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळं मला खात्री आहे की केलेल्या विकास कामाच्या जोरावर आज आम्ही लोकांच्या समोर जातो आहे. लोक आम्हाला स्वीकारत आहेत. त्याचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद घेऊन या ठिकाणी केविलवाणी प्रयत्न करून आमच्या एका घरातीलच म्हणजे भगिनीला उमेदवारी द्यायच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्या माध्यमातून आपलं राजकारण टिकू, त्या माध्यमातून जी आपल्यावर सातत्याने आरोप होते, आपल्याला समाजासमोर जायला तोंड नाही, म्हणून आमच्या भगिनीची उमेदवारी त्यांनी काढली आहे असं मी या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जाताना मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करेन, ज्या पद्धतीनं स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वावर गेल्या 60 वर्षापासून विश्वास ठेवत आणि नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय उमेश मालक असतील, आमचे पांडुरंग परिवाराचे आजी माजी पदाधिकारी असतील, या सर्वांच्या विश्वासावर विश्वास दाखवत, केलेल्या कामाच्या वर विश्वास दाखवत आजपर्यंत तुम्ही भरभरून अशा पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वाद, मतदाररूपी आशीर्वाद परिचारक कुटुंबियावर भारतीय जनता पक्षाबरोबर ठेवलेले आहेत. या विश्वासाला कधी तडा नाही जाऊ देता या ठिकाणी पंढरपूर शहराचा चारी बाजूनी सर्वांग विकास करण्याची जबाबदारी या ठिकाणी प्रशांत मालकांनी घेतली आहे. नगराध्यक्ष आदरणीय लक्ष्मण भाऊ शिरसट असतील, त्यांच्या पत्नी या ठिकाणी उमेदवार आहेत आणि आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत, ह्या सर्वांच्या माध्यमातून पुढची 5 वर्ष सर्वसामान्य मतदारांच्या दारात जाऊन या ठिकाणी जी विकासाची कामं आहेत ते आम्ही या सरकारच्या पाठबळाच्या जोरावर नक्की आम्ही मार्गी लावू अशा पद्धतीचं मी आपल्याला आवाहन करतो. आणि आपण नक्की येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं, त्याचबरोबर 2 प्रभागामध्ये कबशी या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण नगराध्यक्ष व खालील सर्व 36 उमेदवार भरघोस मताधिक्याने आपण निवडून द्यावं आणि पुढच्या 5 वर्षाच्या विकासासाठी पुढच्या शहराचं येणाऱ्या भाविकांचं असेल, आपल्या शहरातील नागरिकांच्या समस्या असतील, या सोडवण्यासाठी आम्ही पुढची 5 वर्ष आपल्या सगळ्यांना कटिबद्ध राहू अशा पद्धतीचा मी विश्वास व्यक्त करतो. हे होते प्रणव परिचारक, जे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आहेत आणि त्यांनी जे मागच्या काळामध्ये झालेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये करायचे कामांचे विजन हे दोन्ही आपल्यासमोर मांडलेले आहे. त्याचबरोबर मतदारांना आपल्यासोबत राहण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.